जत्रेत फिरायचं, पण हरवायचं नाही. पाहूया कसं ते. नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं जत्रेत हरवलेलं पोर. जत्रा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? गर्दी, दुकानं, आवाज, दिवे, खेळणी, खाण्यापिण्याचे पदार्थ, नवनवीन आकर्षणं. आणि त्या सगळ्या गर्दीत आई-वडिलांच्या हात सुटलेलं एखादं छोटं पोर इकडे धावतं, तिकडे पाहतं. एखादी वस्तू आवडते म्हणून तिच्या मागे जातं आणि काही वेळानं मागे वळून पाहतं. आई कुठे आहे? आणि तेव्हा लक्षात येतं, आपण हरवलो आहोत. पण आज मला या जत्रेचा अर्थ थोडा पुढे न्यायचा आहे. कारण जत्रा म्हणजे फक्त गावात वर्षातून एकदा भरणारी जत्रा नाही. आजच्या जगात तर आपल्या आजूबाजूला 24 तास जत्रा भरलेली आहे. कधी ती विचारांची जत्रा असते, कधी सोशल मीडियाची जत्रा, कधी राजकीय विचारांची जत्रा, कधी धार्मिक किंवा आध्यात्मिक विचारांची जत्रा, कधी भीतीची जत्रा, कधी आकर्षणांची जत्रा, कधी पैशांची जत्रा, कधी प्रसिद्धीची जत्रा, कधी टेक्नॉलॉजीची जत्रा आणि कधी तर आजार, महामारी, संकट आणि त्यांच्या भोवती निर्माण होणाऱ्या भीतीचीही जत्रा असते. म्हणजे काय? जत्रा बदलली आहे. पूर्वी जत्रेत माणसांची गर्दी असायची. आज माणसांच्या गर्दीपेक्षा माहितीची गर्दी जास्त आहे. पूर्वी जत्रेत कुणीतरी तुमच्या हाताला धरून तुम्हाला एका दुकानापाशी घेऊन जायचं. आज तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला एका विचारापाशी घेऊन जातो. त्यानंतर दुसरा, मग तिसरा, मग चौथा आणि बघता बघता तुम्ही त्या विचारांच्या जत्रेत फिरत असता. यात काहीही चुकीचं नाही. खरं तर जत्रेत फिरण्यात मजाच आहे. नवीन गोष्टी पाहायच्या, नवीन लोक भेटायचे, नवीन विचार ऐकायचे, नवीन अनुभव घ्यायचे, माहिती मिळवायची, आपल्याला आवडलेलं घ्यायचं आणि पुढे जायचं. समस्या जत्रेत जाण्यात नाही. समस्या आहे जत्रेत हरवण्यात. मग पोर कोण? आपण पोर म्हटलं की साधारणपणे लहान मुलाचा विचार करतो. पण मी इथे वयाची गोष्ट करत नाही. कारण 50-60तला माणूससुद्धा वैचारिकदृष्ट्या पोर असू शकतो आणि 25तला एखादा तरुण अत्यंत प्रगल्भ विचार करणारा माणूस असू शकतो. मग पोर कोण? जो स्वतःच्या विचारांवर उभा राहू शकत नाही, ज्याला प्रत्येक गोष्टीसाठी कोणीतरी सांगावं लागतं, हे बरोबर, हे चूक, हे मान, हे मानू नकोस, याच्यावर विश्वास ठेव, त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. हा माणूस चांगला, हा माणूस वाईट. आणि मग तो स्वतः विचार करण्याऐवजी कुणाच्यातरी बोट धरून चालत राहतो. असा माणूस वयाने मोठा असला तरी वैचारिकदृष्ट्या अजूनही पोरच असतो. पण मग जत्रेत हरवण म्हणजे काय? माझ्या मते याचं उत्तर एका छोट्या उदाहरणातून समजतं. समजा आपण एका मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये गेलो. तिथे 100 दुकानं आहेत. एखाद्या दुकानाची मांडणी आपल्याला आकर्षक वाटते. आपण आत जातो, वस्तू पाहतो, आपल्याला आवडलेली वस्तू निवडतो, ती घेतो आणि बाहेर येतो. याला आपण काय म्हणतो? खरेदी. यात काहीही चुकीचं नाही. पण कल्पना करा, आपण त्या दुकानात गेलो. दुकानाची मांडणी आपल्याला इतकी आवडली की आपण तिथेच थांबलो. तिथली प्रत्येक गोष्ट आपलीच आहे असं वाटायला लागलं. तिथे जे काही सांगितलं जातं तेच सत्य आहे असं वाटायला लागलं. आणि काही वेळानंतर आपल्याला आपण मॉलमध्ये का आलो होतो हेच आठेनासं झालं. मग आपण ग्राहक राहिलो नाही. आपण त्या दुकानाचा भाग झालो. याच गोष्टीचा विचार आपल्या आयुष्याबद्दल करा. भावना अनुभवायच्या की भावनांनी आपल्याला अनुभवायचं? मी नेहमी एक वाक्य म्हणते, We have to check whether we are having an emotion or whether the emotion is having us. म्हणजे मी भावना अनुभवते आहे का? की भावना मला घेऊन चालली आहे? राग येणं चुकीचं नाही. भीती वाटणं चुकीचं नाही. आनंद होणं चुकीचं नाही.
दुःख होणं चुकीचं नाही, उत्साह येणं चुकीचं नाही. पण प्रश्न आहे, भावना माझ्या हातात आहे का मी भावनेच्या हातात आहे? राग आला म्हणून मी रागाच्या भरात निर्णय घेते आहे का? भीती वाटली म्हणून मी भीतीने दाखवलेल्या प्रत्येक दिशेने धावते आहे का? कुणाचं कौतुक वाटलं म्हणून त्याने सांगितलेलं प्रत्येक वाक्य सत्य मानते आहे का? कुणाचा तिरस्कार वाटला म्हणून त्याच्याबद्दलचं प्रत्येक चुकीचं विधानही खरं मानते आहे का? हा प्रश्न भावनांसाठी जितका महत्वाचा आहे तितकाच तो विचारांसाठीही महत्वाचा आहे. मी विचार स्वीकारतोय की विचार मला चालवतोय? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. एखादा राजकीय विचार मला आवडतो, ठीक आहे, पण मी त्या विचाराचा अभ्यास केला आहे का? की मला फक्त माझ्या आवडत्या व्यक्तीने सांगितलं म्हणून तो आवडतो? एखादा धार्मिक विचार मला भावतो, ठीक आहे, पण मी त्याला समजून घेतलं आहे का? की फक्त माझ्या समूहातले सगळे लोक तो मानतात म्हणून मीही मानतो? एखाद्या सोशल मीडिया पोस्टने मला भावनिक केलं, ठीक आहे, पण ती माहिती खरी आहे का हे मी तपासलं का? की ती माझ्या भावनेला भिडली म्हणून मी ती पुढे पाठवली? एखाद्या नवीन टेक्नॉलॉजीने मला आकर्षित केलं, छान, पण ती माझ्यासाठी खरंच उपयोगी आहे का? की सगळे वापरत आहे म्हणून मीही वापरतोय? हा फरक अत्यंत सूक्ष्म आहे. आपण जत्रेत आहोत, पण आपण जत्रेचे स्वेच्छेने बनलेले प्रेक्षक आहोत की जत्रा आपल्याला चालवत आहे? आजची सर्वात मोठी जत्रा कुठे आहे? कदाचित आपल्या मोबाईलमध्ये. सकाळी उठल्याबरोबर काही लोक सर्वप्रथम काय करतात? मोबाईल हातात. व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, नोटिफिकेशन, नवीन मेसेज, नवीन पोस्ट, नवीन व्हिडिओ, नवीन बातमी, नवीन मत, नवीन भीती, नवीन आकर्षण, आणि मग दिवस सुरू होतो. याचा अर्थ सोशल मीडिया वाईट आहे का? अजिबात नाही. सोशल मीडिया हे एक साधन आहे. जसं मॉल एक ठिकाण आहे, जसं बाजार एक ठिकाण आहे, जसं पुस्तकांचं दुकान एक ठिकाण आहे, जसं एखादं विद्यापीठ एक ठिकाण आहे. आपण तिथे काय करतो हे महत्वाचं आहे. व्हॉट्सॲप वापरा, पण व्हॉट्सॲपने तुमचा दिवस ठरवू नये. इंस्टाग्राम वापरा, पण इंस्टाग्रामने तुमची किंमत ठरवू नये. फेसबुक वापरा, पण वरील मतांनी तुमची विचारशक्ती ठरवू नये. यूट्यूब पहा, पण चा अल्गोरिदम तुमच्यासाठी काय विचार करायचा हे ठरवू लागला तर थांबा. कारण जत्रेत फिरणं आणि जत्रेत हरवणं यात फार मोठा फरक आहे. मग स्वतःला सापडण्यासाठी काय करायचं? कदाचित काही फार मोठं करण्याची गरज नाही. फक्त अधूनमधून थांबायचं आणि स्वतःला काही प्रश्न विचारायचे. मी हे का मानतो? मला हे खरंच हवं आहे का? की मला हे हवं असावं असं कुणीतरी मला शिकवलं आहे? मी हा विचार समजून घेतला आहे का? की फक्त तो माझ्या समूहाचा विचार आहे म्हणून स्वीकारला आहे? मला ही भीती खरंच वाटते आहे का? की कुणीतरी माझ्यामध्ये ती निर्माण केली आहे? मला हे आकर्षण खरंच आहे का? की मला सतत दाखवल्यामुळे ते मला आकर्षक वाटायला लागलं आहे? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मी माझ्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेतोय का? कारण शेवटी जत्रा वाईट नाही. जत्रा तर आयुष्याचा एक भाग आहे. जगात अनेक विचार आहेत, अनेक संस्कृती आहेत, अनेक श्रद्धा आहेत, अनेक तंत्रज्ञानं आहेत, अनेक राजकीय विचार आहेत, अनेक जीवनपद्धती आहेत, अनेक आकर्षणं आहेत, अनेक भीती आहेत. आपण या सगळ्यांपासून पळून जाऊ शकत नाही आणि पळून जाण्याची गरजही नाही. उलट जत्रेत जा, सगळं पहा, ऐका, समजा, प्रश्न विचारा, तपासा. तुम्हाला योग्य वाटतं ते घ्या, जे नको ते सोडा आणि पुढच्या दुकानाकडे चला. पण आपला पत्ता विसरू नका. आपण कोण आहोत हे विसरू नका. आपल्याला काय हवं आहे हे विसरू नका.
आपली मूल्यं विसरू नका. आपली विचारशक्ती कुणाच्या हातात देऊ नका. कारण जत्रेत जाणं आपल्या हातात असतं, पण जत्रेत हरवायचं की नाही हा निर्णयही आपल्या हातात असायला हवा. आणि म्हणूनच जत्रेत फिरा, जत्रेचा आनंद घ्या, जत्रेतून शिका, जत्रेतून हवं ते घ्या, पण जत्रा तुमच्यात येऊ देऊ नका. आणि प्रत्येक वेळी स्वतःला विचारा, मी हा अनुभव घेतोय की हा अनुभव मला घेऊन चाललाय? मी हा विचार करतोय की हा विचार माझ्याकडून स्वतःचं काम करून घेतोय? कारण शेवटी प्रश्न हा नाही की आपण कोणत्या जत्रेत आहोत. खरा प्रश्न आहे, आपण जत्रेत आहोत की जत्रा आपल्यात आहे? आणि आता या पुढच्या भागांमध्ये आपण या जत्रांना एक-एक करून पाहणार आहोत. कदाचित एखादी राजकीय विचारांची जत्रा आपल्याला सापडेल, कदाचित एखाद्या धार्मिक किंवा आध्यात्मिक विचारांची जत्रा, कदाचित भीतीची जत्रा, आजार, महामारी किंवा संकटांच्या नावाने उभी राहिलेली, कदाचित टेक्नॉलॉजीची जत्रा, कदाचित सायबर क्राईम आणि डिजिटल भीतीची जत्रा, कदाचित पैसा, यश आणि प्रसिद्धीची जत्रा, आणि कदाचित आपल्याला अशी एखादी जत्राही सापडेल जिथे आपण स्वतःलाच शोधत गेलो होतो आणि कळत नकळत स्वतःलाच हरवून बसलो होतो. म्हणून पुढच्या भागापासून एक-एक जत्रेत जाऊया, तिथली दुकानं पाहूया, तिथली आकर्षणं समजून घेऊया, तिथे कोण हरवतं ते पाहूया, आणि सगळ्यात महत्त्वाचं, हरवलेल्या पोराला पुन्हा स्वतःचा पत्ता सापडतो का ते पाहूया.